नमस्कार, मी आकाश जाधव। आज अपन रिजर्व बैंक ऑफ इंडिया एग्जाम के अपडेट है ते जाणून घेणार आहोत। साथ ही साथ इस अपडेट का जो समरी है मैं वीडियो के एंड में आपको हिंदी में प्रोवाइड करूंगा। त्या पाठीमागचं रीजन मराठी मुलांना हे सांगायचं की व्हिडिओ किंवा एखादा असा पब्लिश झाल्यानंतर खूप जास्त कॉल जे ते हिंदी मधून येतात, मुलांचे येतात, तर ते प्रत्येकाला कॉल अटेंड करण्यापेक्षा शेवटी एक मिनिट 2 मिनिटाची समरी हिंदीतून देईल। आजचं लेक्चर मला कोणत्याही पद्धतीने भडक बनवायचं नाहीये किंवा खूप त्याचा गवगवा करायचा नाही। ह्या गोष्टी फक्त होऊ शकतात हा असा अंदाज आहे। हा पाठीमागे खूप दिवसापासून आरबीआय चे मुलं ज्यावेळेस त्यांच्याशी चर्चा करताना ते सांगतात की ग्रेड ए ची सुद्धा आतापर्यंत आरबीआय मध्ये असिस्टंट ग्रेड ए आणि ग्रेड बी पोस्ट पैकी ऑफिस अटेंडंट, असिस्टंट आणि डायरेक्ट ग्रेड बी व्हायचे। ग्रेड ए जे मुलं आहेत ते आतापर्यंत शक्यतो प्रमोटी असायचे, असिस्टंट पासून ग्रेड ए पर्यंत जाणार आहे। पण सध्याच्या आता एक ओव्हरऑल ज्या पद्धतीने वातावरण चाललेलं आहे किंवा ज्यांच्या डिस्कशन होऊन चाललेले आहेत या गोष्टी होऊ शकतात, होतील असं नाही। त्यातल्या त्यात एक्झाम बद्दलचे अपडेट्स देणं मी जेव्हापासून कोरोना आलेला आहे तेव्हापासून कमी केलेलं आहे। त्या पाठीमागचं रिझन की जी क्रेडिबिलिटी आपण सप्टेंबर पासून ज्यावेळेस चॅनल स्टार्ट केलं किंवा चॅनलला ऍक्टिव्ह केलं त्याच्यानंतर होती ती मे बी अजून असेल, पण सगळ्यात महत्त्वाचं कोरोनामुळे त्या डेट जे आहेत त्या पुढे जात आहेत। त्यामुळे शक्यतो त्या डेट्स किंवा त्याच्याबद्दलचे अपडेट जसा कोरोना शेवटाला येईल त्यावेळेला आपण चालू करूयात। तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अपडेट आपल्याला द्यायचे होते, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला विषय हा तिथपर्यंतच मर्यादित ठेवूयात। सगळ्यात पहिला मुद्दा आहे, मी मुद्दे लिहिलेले आहेत, 1 बाय 1 डिस्कस करतो। पहिला आहे की आरबीआय असिस्टंटच्या मेन्सच्या एक्झाम डेट काय असेल माहिती नाही, पण एवढं तर नक्की ऑगस्ट आणि सप्टेंबर या त्यातल्या जुलै आणि ऑगस्ट, राहिलेला जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यात नसेल, सप्टेंबरच्या अलीकडच्या पार्ट मध्ये असण्याचे चान्सेस कमी वाटतात। त्या पाठीमागचं कारण की वाढत असलेला कोरोना आणि त्यासोबत सोबत बाकी सगळ्या गोष्टींवरचे रेस्ट्रिक्शन जे पहिल्यांदा लॉकडाऊन 1.0 2.0 च्या वेळेस होते बिलकुल तसेच रेस्ट्रिक्शन सध्याला ग्रामपंचायती, नगर परिषदा, महानगरपालिका आणि काही ठिकाणी राज्यामध्ये सुद्धा लागू आहेत। तर मोठमोठ्या म्हणजे छोट्या गावापासून ते राज्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी लागू आहेत। ट्रान्सपोर्टेशन सुरू झालेलं नाही, त्यामुळे अचानक ह्या एक्झाम लगेचच्या लगेच चालू होतील असं तर वाटत नाही। तर तरी सुद्धा मुलांना एक मधून जाणून घेण्याची इच्छा असते की तरी सुद्धा सांगा की एक्झाम कधी होईल, तुमचा अंदाज काय सांगतो। त्यासाठी माझा अंदाज किंवा बाकी कोणाचा अंदाज महत्त्वाचा नाही, तुमचा स्वतःचा अंदाज महत्त्वाचा आहे की सगळ्यात महत्त्वाचं जशा न्यूज यायला लागल्या की ह्या ट्रेन चालू होत आहेत, या बसेस चालू होत आहेत, समजा लस सापडली आणि त्याच्यानंतर केसेस कमी होत आहेत, तुम्ही समजून जायचं हो आपली एक्झाम जवळ आलेली आहे। पण त्याच्या उलट जर न्यूज ऐकला तर समजून जायचं हो एक्झामला वेळ आहे। एक्झाम लवकर असो किंवा लेट असो, अभ्यासात कसलीही कसर सोडू नका, कारण की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आतापर्यंत आलेली असिस्टंटची ही मोठ्या ऍड पैकी एक आहे। त्यामुळे आपला क्वांटचा, रिझनिंगचा, इंग्लिशचा, जीएचा आणि कम्प्युटरचा सगळा अभ्यास अप टू डेट तुम्हाला चालू द्यायचा आहे आरबीआय असिस्टंट मेन्स साठी। त्यानंतर ह्या वर्षी पुढची आरबीआय असिस्टंट मेन्स एक्सपेक्टेड आहे का, याच ऍडव्हर्टाइजमेंटला इतका वेळ होणार आहे की ह्या मुलांच्या सध्याला मेन्स घेणं, मेन्स नंतर त्यांचं सिलेक्शन करणं, त्याच्यानंतर त्यापैकी झालेल्या सिलेक्शन झालेल्या लोकांचे एलपीटी घेणं, त्यांना जॉईनिंग देणं, यामध्ये हे वर्ष जाईल। त्यामुळं या वर्षी चान्सेस कमी आहे की आरबीआय असिस्टंटची पुढची ऍड ही लगेचच्या लगेच येईल, याचे चान्सेस कमी आहेत। आरबीआय असिस्टंट नंतर दुसरा मुद्दा, आरबीआय ऑफिस अटेंडंटची ऍडव्हर्टाइजमेंट जी पाठीमागे 2018 आली होती त्याचा काही स्कोप लगेचच्या लगेच बनतो का, तर आरबीआय ऑफिस अटेंडंट जी 10वी बेस एक्झाम आहे त्याची सुद्धा चान्सेस जे ते कमी वाटतात। नाबार्ड ऑफिस अटेंडंट जी ऍडव्हर्टाइजमेंट 2019च्या शेवटी आली होती, जानेवारी मध्ये प्री आणि आय गेस मार्च मध्ये मेन्स झाली होती, तिचा निकाल लागलाय। तर सध्याला आरबीआय ची ऑफिस अटेंडंट ह्या वर्षी सुद्धा वाटत नाही, पण हो एक तशी ऍडव्हर्टाइजमेंट अजून कमीत कमी एक ऍडव्हर्टाइजमेंट ड्यू आहे आरबीआय ऑफिस अटेंडंटची, पण लगेचच्या लगेच ती ह्या वर्षी होईल ह्याची चान्सेस कमी आहेत। नेक्स्ट त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे आरबीआय ग्रेड ए आणि ग्रेड बी बद्दलचं नेमकं मॅटर काय आहे। तर बघा आतापर्यंत आपण 2010-11 पासून जेव्हापासून आयबीपीएस आलं त्याच्यानंतर बघितलं की आरबीआयने कोणकोणत्या पोस्ट साठी रिक्रुटमेंट केलेली आहे। पहिली आरबीआय ऑफिस अटेंडंट एक ऍड काढली, आरबीआय ऑफिस आपला आरबीआय असिस्टंट त्याच्या कंटिन्युअस ऍड आल्या, फक्त शेवटची जी मागची ऍडव्हर्टाइजमेंट होती
त्या ऍडव्हर्टिजमेंटमध्ये त्यांना गॅप घ्यावा लागला कारण की एलपीटीचा इश्यू होता. बाकी ती सुद्धा ऍडव्हर्टिजमेंट आपल्याला कंटिन्यू झालेली दिसली. आरबीआय ग्रेड बी ती सुद्धा न थांबता ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी एखाद्या वर्षाचा गॅप पडला असेल त्या पद्धतीने आरबीआय ग्रेड बी ची ऍड आली. आता सध्याला अशा पद्धतीने चर्चा चालू आहे की वेकन्सीज ऑफिसरच्या जास्त असल्यामुळं त्या तोडून 2 टप्प्यामध्ये होऊ शकतात की एकदा जास्त ग्रेड बी घेण्यापेक्षा आरबीआय ची ग्रेड ए आणि ग्रेड बी ची कॉमन एकच ऍडव्हर्टिजमेंट काढायची का, सो दॅट एकाच ऍडव्हर्टिजमेंट मधून आपल्याला ग्रेड ए आणि ग्रेड बी ऑफिसर सुद्धा घेता येतील. तर अशा पद्धतीच्या चर्चा सोबत चालू आहे. त्या पाठीमागचं कारण की नंबर ऑफ ऑफिस अटेंडंट, असिस्टंट, ग्रेड ए, ग्रेड बी आणि वरचे जे ह्या ज्या एंट्री लेवलच्या पोस्ट आहेत ह्याच्यामध्ये एक बॅलन्स साधावा म्हणून सुद्धा आरबीआयच्या ऑफिस ग्रेड ए चा जो आहे ती रिक्रुटमेंट होऊ शकते. याला शक्यतो आरबीआयच्या एम्प्लॉय युनियन कडून पुढे त्याला विरोध सुद्धा होऊ शकतो कारण की ऑफिस असिस्टंट जे आहेत आरबीआयचे जे असिस्टंट आहेत त्यांना प्रमोटी म्हणून पुढे ग्रेड ए चं प्रमोशन मिळतं. जर ग्रेड ए फ्रेशर आले तर कुठेतरी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होण्याचे चान्सेस आहेत म्हणून ती एक शक्यता आहे. पण एक महत्वाची गोष्ट अशी की ग्रेड ए आणि ग्रेड बी ह्या दोघांची सोबत ऍडव्हर्टिजमेंट येऊ शकते. ऑफिस असिस्टंटचा पार्ट सगळ्यांना माहिती आहे की असिस्टंट मध्ये येणारा सिलेबस माहिती आहे जो कम्प्लीट ऍप्टिट्यूड असतो. ग्रेड बी चा सिलेबस मुलांना माहिती आहे की त्यामध्ये त्यांची प्री जी एक्झाम आहे ती 80-60-30-30, 80चा जीए, 60चं रिझनिंग, 30चं क्वांट आणि 30चं रिझनिंग, 30चं क्वांट आणि 30चं इंग्लिश या पद्धतीने होते. अशा 200 मार्कापैकी प्री होते. पण मेन्स मध्ये यापैकी कोणता विषय नसतो. मेन्स मध्ये राहिलेल्या 3 विषयांवर इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह सहित बाकी विषयांवर त्या पद्धतीने आरबीआय ची ग्रेड बी ची मेन्स होते. तर ग्रेड ए ची प्री मेन्स इंटरव्ह्यू असेल किंवा कसं असेल काही त्याबद्दल आयडिया ही, तर एलिजिबिलिटी काय असेल त्याच्याबद्दल सध्या कमेंट करता येणार नाही. वेकन्सीज किती असतील नाही सांगता येणार. सिलेक्शन प्रोसेस तेही नाही. एक्झाम पॅटर्न तोही नाही. पण ऍडव्हर्टिजमेंट येताना ग्रेड ए आणि ग्रेड बी ची कॉम्बिनेशन वाली ऍडव्हर्टिजमेंट येऊ शकते. खूप मुलांचं म्हणणं असेल की ग्रेड बी ला वेगळी तयारी मेन्स साठी करावी लागते, तर ग्रेड ए ला तशी वेगळी काही तयारी करावी लागेल का? यासाठी आरबीआयनं पाठीमागे एक ऍडव्हर्टिजमेंट माझ्या अंदाजाने 2012 किंवा 13 मध्ये काढली होती, आरबीआय एक्झिक्युटिव्ह इंटर्न नावाने. तर 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असलेली पोस्ट असिस्टंटच्या वरती आणि ग्रेड ए ग्रेड बी च्या मध्ये, अर्थात ग्रेड ए च्या लेवलची ती पोस्ट होती. पण 3 वर्षांनंतर त्या पोस्टचे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी रिन्यू केले नाहीत. पण त्या एक्झामसाठी त्याला समजत असताना किंवा त्यांची 3 वर्ष संपत असताना त्या मुलांनी एक लेटर लिहिलं होतं की आम्हाला ग्रेड ए म्हणून समाविष्ट करण्यात यावं. ते ऐकलं नाही. पण ग्रेड ए च्या इक्विव्हॅलंट पोस्ट असल्यामुळं एक्झिक्युटिव्ह इंटर्नचा पॅटर्न हा प्युअर ऍप्टिट्यूड होता सध्या. त्यामुळे एकाच लेवलची एक्झाम असताना प्युअर ऍप्टिट्यूड, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जीए, कम्प्युटर हाच त्या एक्झामचा पॅटर्न होता. आरबीआयच्या ग्रेड ए ऑफिसरची जर वेगळी ऍडव्हर्टिजमेंट आली तर त्याचा एक्झाम पॅटर्न सध्या सांगता येणार नाही. पण मी फक्त तुम्हाला समकक्ष, त्याच्याशी समकक्ष जी ऍड झाली त्याबद्दलचे डिटेल जे त्याबद्दलचे डिटेल तुम्हाला सांगितले की ही अशी ऍडव्हर्टिजमेंट होती, त्याच्या इक्विव्हॅलंट पोस्टला प्युअर ऍप्टिट्यूड होतं. त्यानंतर व्हेन कॅन वी एक्सपेक्ट इट्स एक्झाम अँड इम्पॅक्ट ऑफ कोरोना. सध्या जर ती ऍडव्हर्टिजमेंट आली, सगळ्या गोष्टी सुरळीत चालल्या, कोरोनाचा जो वाढता ग्राफ आहे तो खाली 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 आला, सध्या त्यातल्या त्यात ह्युमन ट्रायल चालू झालेले असल्यामुळं कुठेतरी एक आशेचा किरण आहे की या गोष्टी होऊ शकतात. म्हणून जर असं काही झालं तर ही जी एक्झाम आहे ग्रेड ए आणि ग्रेड बी च्या ऑफिसरची, ही शक्यता 8 नोव्हेंबरला होण्याचे चान्सेस आहेत. 8 नोव्हेंबरला जर तशा पद्धतीने झाली. पण त्याच्यासाठी मी शब्द महत्वाचा वापरलेला आहे, कोरोनाचा त्याच्यावरचा इम्पॅक्ट. मी पुन्हा सांगतोय की अशा सगळ्या गोष्टी माझे तुम्ही सप्टेंबर पासूनचे एक्सपेक्टेड एक्झाम डेट्सचे व्हिडिओ काढून बघा. मी रॅन्डमली ह्या दिवसात कमी करण्याच्या पाठीमागचं रिझन, एक्झामच्या डेट्सच्या पाठीमाग हा कोरोनाच आहे. जेव्हापर्यंत त्याबद्दल काहीतरी कन्फर्म माहीत नसेल, अंदाजे कोणतीच डेट मी टाकत नाही. त्यामुळं या पद्धतीनं ह्या एक्झामचा पॅटर्न जो आहे तो असू शकतो. अजून याबद्दलची माहिती आधी मागच्या 1-2 महिन्यापासून काही ऍक्टिव्हिटीज आम्ही स्टार्ट केल्या होत्या. त्यापैकी 1 जून पासून मी युट्यूबला क्वांटचे लेक्चर घेतोय युट्यूबवर. त्याच्याबद्दल मी जास्त गवगवा केला नाही.
इनफॅक्ट युट्यूबवर येऊनही नेहमी या व्हिडिओमधून सांगितलं नाही, पण सध्याला त्यासाठीचा रिस्पॉन्स चांगला आहे. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांकडून जे लोक IBPSच्या, इन्शुरन्सच्या, स्टाफ सिलेक्शनच्या, रेल्वेच्या, MPSCच्या, त्यानंतर UPSC, MPSCची CSAT, त्याच्यानंतर बाकीच्या कंबाईनवाली ॲड आहे ती, सध्याला अपेक्षित तुम्हाला पोलीस भरतीची ॲड आहे. UPSCच्या सगळ्यांसाठी कॉमन असलेला क्वांटवाला जो पार्ट आहे तो रोज संध्याकाळी 7 वाजता मी संकल्प एज्युकेशनच्या आपल्या चॅनलवर जे ते कंटिन्यू करतोय. सोबत खूप विद्यार्थ्यांची डिमांड जी आहे ती बॅचेसची होती. तर बॅच साठीचा जो पार्ट आहे तो कसल्याही ॲपचं व्हाईट लेबलिंग न करता मागच्या 6 महिन्यापासूनचं काम कंटिन्यू चालू होतं. तर त्यासाठी आपण आय प्रथम नावाचं ॲप काही दुसरी बाहेरची टेक्निकल टीम सोबत घेऊन त्यांच्या सोबत सुरू केलेला आहे. प्रथम दर्शनी रिस्पॉन्स जो आहे त्यासाठीचा खूप चांगला आहे, त्याबद्दल धन्यवाद. आणि त्यामध्ये लाईव्ह बॅचेस जे आहेत, लाईव्ह आणि समजा ज्यांना लाईव्ह अटेंड करता नाही आलं त्यांना रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये डे 1 बेसिक पासूनच्या बॅचेसला रिस्पॉन्स जो आहे तो चांगला आहे. त्यानंतर कसलीही टेक्निकल अडचण पहिल्या सुरुवातीपासून असं अपेक्षित होतं की यामध्ये नवीन असल्यामुळं होईल, पण तशी कसलीही अडचण न येता सध्याला त्या बॅचेस ज्या आहेत त्या सुरळीतपणे चालू आहेत. त्यापैकी पहिली बॅच आपण जी चालू केली आहे ती IBPS RRB कंप्लीट बॅच नावानं 20 जुलैला चालू केली. बेसिकच चालू आहे अजून, एडिशन सबट्रॅक्शनचा पार्ट, युनिट प्लेसचा. तिचा वेळ 4 ते 8:15 आहे, कारण की ह्या एक्झामसाठी स्केल 2 स्केल 3 चे जे वर्किंग लोक आहेत ते जास्त आहेत. सकाळच्या वेळेमध्ये थोडंसं लवकर ऑफिसला जावं लागतं, त्यामुळे संध्याकाळचा वेळ ठेवलेला आहे. सव्वा तासाची 3 लेक्चर आणि मध्ये 15 मिनिटाचा गॅप, या पद्धतीनं अशा पद्धतीने पहिली बॅच आहे. सेकंड जी आहे ती IBPS SO प्री स्पेसिफिकली ॲग्रिकल्चरच्या मुलांसाठी 23 जुलैपासून चालू केली 8 ते 12. अलीकडचे लेक्चर मिस झालेले हे मोबाईलमध्ये राहतात, जे तुम्ही n नंबर ऑफ टाइम एक्झाम होईपर्यंत 1000 वेळेस अर्थात कितीही वेळेस तुम्ही ते बघू शकता. तर झालेलं लेक्चर समजा एखाद्या वेळेस बुडालं किंवा पुन्हा बघायचं असेल तर ती सुद्धा गोष्ट त्यामध्ये अवेलेबल आहे. तर ह्या 2 बॅचेस चालू केल्यात. थर्ड क्वांटचे माझे इझी पासून ते डिफिकल्ट पर्यंतचा सगळा पार्ट कंप्लीट करून मी तो क्वांट कंप्लीट व्हिडिओ लेक्चर सिरीज ती सुद्धा लॉन्च केलेली आहे. ही 3 पार्ट चालू केलेले आहेत. आणि चौथं IBPS किंवा SBIची आता जी पुढची PO मेन्स किंवा PO आपल्याला दिसते की प्री आणि मेन्स, या पद्धतीनं त्याच्यासाठीचा पार्ट ऑगस्टच्या 3rd वीकमध्ये 15 ऑगस्टच्या नंतर कधीतरी 2-3 दिवसांनी हा आपल्याला IBPS SBIच्या POची कंप्लीट बॅच स्टार्ट करायची. ॲप चालू केल्यानंतर हे पहिलं बनवलेलं मराठी आपलं एक्झामसाठीचा ॲप आहे. बँकिंगचे त्याच्यामध्ये लेक्चर्स चालू केलेले आहेत. MPSCचे लेक्चर जे त्यामध्ये लवकरच चालू होतील. सोबत व्हॉट्सॲपच्या स्टेटससाठी आपल्याला जो नंबर आहे तो व्हॉट्सॲपसाठी 7722001140 हा तुम्हाला जर व्हॉट्सॲप थ्रू ब्रॉडकास्ट लिस्टनं आणि स्टेटसमधून अपडेट लागत असतील तर तुमच्या मोबाईलमध्ये हा नंबर अप टू डेट नावानं सेव्ह करा, सो दॅट ह्या सगळ्या एक्झामचे अपडेट जे आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. ॲप डाउनलोड करून एकदा बघायचं असेल, त्यातला कंटेंट सध्या हळूहळू टाकणं चालू आहे, पण महिनाभरामध्ये त्यातलं कंटेंट पूर्ण असेल, सो दॅट तुम्हाला सगळ्या क्विज, करंट अफेअर्सचा पार्ट, क्वांट रिझनिंग इंग्लिशच्या क्विज या सगळ्या अंदाजे 15 ऑगस्टच्या नंतर लगेचच्या लगेच अवेलेबल होतील. सध्या करंट अफेअर्सचं भरपूर कंटेंट त्यावर टाकलेलं आहे. त्या ॲपची लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एकदा डाउनलोड करून पाहावं आणि त्याचा एक फील तुम्ही लोकांनी घेतला पाहिजे, ही माझी विनंती आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ, त्यानंतर टेलिग्रामचा जो पार्ट आहे, ह्या सगळ्या न्यूज ज्या आहेत सगळ्या पहिल्यांदा मी टेलिग्रामवर टाकत असतो. कोणती आलेली ॲडव्हर्टाइजमेंट, कारण की व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत यायला वेळ लागतो, टेलिग्रामवर लागत नाही. त्यामुळे टेलिग्राम आपलं t.me/abd संकल्प हे आहे. आणि यूट्यूब चॅनल संकल्प एज्युकेशन, यावर कंटिन्युअस लेक्चर जे ते आपले चालू असतात. त्यापैकी माझं लेक्चर संध्याकाळी 7 वाजता डेली असतं. थोडंसं हाच पार्ट जशा जमेल तशा हिंदीमध्ये मी काही हिंदी मुलांना सांगतो, कारण की लेक्चर झालं की प्रत्येकाला 10-15 मिनिट 20 मिनिटं तो नंबर खूप लोकांपर्यंत गेलेला असल्यामुळं सेम मेसेजचं ट्रान्सलेशन ते लोक मागतात. तर त्यांच्यासाठी हिंदीमध्ये 1-2 मिनिटामध्ये सांगून देतो. तर रिजर्व बैंक ऑफ इंडिया का अपडेट, एग्जाम का अपडेट ये है कि रिजर्व बैंक ऑफ इंडिया असिस्टेंट की एग्जाम, असिस्टेंट की मेंस की एग्जाम कब होने वाली है इसके बारे में अभी तक कुछ भी अपडेट नहीं है. वो सब एग्जाम्स इतना तो श्योर है कि जुलाई या अगस्त में नहीं होगी. अगर सितंबर या ऑनवर्ड्स कुछ होगा तो सितंबर के एंड में या अक्टूबर या उससे ऑनवर्ड हो सकती है. साथ ही साथ
रिजर्व बैंक ऑफ इंडिया की ग्रेड बी की ऑफिसर की एग्जाम अब तक 2010 से अभी तक होती थी। अभी वो एग्जाम वो एक जो एग्जाम है वो ग्रेड बी की एग्जाम दो पार्ट में शायद बट के ग्रेड ए और ग्रेड बी ऐसे दो अलग अलग पोस्ट मिला के एक एडवर्टीजमेंट आने के चांसेस है। ग्रेड ए और ग्रेड बी के सिलेबस या एग्जाम पैटर्न सिलेक्शन प्रोसेस में कोई भी चांसेस, कोई भी चेंजेस नहीं होंगे, बट ग्रेड ए के एग्जाम का एलिजिबिलिटी, नंबर ऑफ वैकेंसीज, सिलेक्शन प्रोसेस, एग्जाम पैटर्न क्या होगा, इसके बारे में अभी तक कोई भी अपडेट नहीं है। बट ग्रेड ए जैसी ही एक पोस्ट 2012 या 13 में आईबीपीएस द्वारा रिजर्व बैंक ऑफ इंडिया ने रिक्रूट की थी। उस पोस्ट का नाम था एग्जीक्यूटिव इंटर्न, जिसे लेवल में माना जाता था ग्रेड ए ऑफिसर के। उस एग्जाम के पैटर्न में कंप्लीट एप्टीट्यूड वाला पैटर्न था। तो ग्रेड ए का अगर अलग से वैकेंसीज आता, ग्रेड ए की अलग से वैकेंसीज आती है, तो उस केस में ज्यादा चांसेस है कि ग्रेड ए के लिए प्री हो, मेंस हो या प्री मेंस या फिर सिंगल भी एग्जाम हो, तो ज्यादा चांसेस है कि उस एग्जाम का पैटर्न एप्टीट्यूड वाला रहेगा, ना कि जैसा ग्रेड बी का होता है, जिसमें ग्रेड बी के मेंस में अलग अलग 3 सब्जेक्ट जो है वो मेंस में होते हैं, वैसे रहने के चांसेस काफी कम है। ग्रेड ए का प्री हो या मेंस हो, ज्यादातर चांसेस है कि एप्टीट्यूड बेस्ड एग्जाम होने के चांसेस हो गए। साथ ही साथ ग्रेड ए या ग्रेड बी की एडवर्टीजमेंट अलग अलग न आते हुए एक ही एडवर्टीजमेंट आने के चांसेस है, जिसकी एग्जाम 8 नवंबर को हो सकती है अगर कोरोना का ग्राफ डिक्लाइनिंग होता है उस केस में। यही अपडेट रिजर्व बैंक ऑफ इंडिया के अलग अलग एग्जाम्स के थे। रिजर्व बैंक ऑफ इंडिया की नई वैकेंसीज असिस्टेंट की इस साल आने के चांसेस कम नहीं, 0 है। और रिजर्व बैंक ऑफ इंडिया का ऑफिस अटेंडेंट का जो 10th बेस की एग्जाम है, उसकी भी रिक्रूटमेंट आने के चांसेस 0 है। अगर इस साल कोई नई एडवर्टीजमेंट आएगी तो वो रिजर्व बैंक ऑफ इंडिया की ग्रेड ए ग्रेड बी की साथ में कंबाईन वाली वेकेन्सी हो सकती है। तर या पद्धतीनं आपल्याला रिझर्व्ह बँकेच्या ऍडव्हर्टाइजमेंटची डिटेल आपण बघितले। ह्या टिपिकल व्हिडिओमध्ये मी बाकी कोणताही वेगळा पार्ट जो आहे तो डिस्कस केलेला नाही, फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एवढाच पॅटर्न आपण त्यामध्ये ठेवलेला आहे। बाकी नवीन कोणत्या एक्झामचे अपडेट मी लगेच देत नाही, कारण की सध्याला वेट अँड वॉच राहावं लागणार आहे की कोरोनाचा कसा इम्पॅक्ट होतो। जसा तो खाली जायला लागेल तसं आपण एसबीआय असिस्टंट मेन्स असेल, एसबीआय पीओ पुढची कधी येईल त्याबद्दलचे असतील, किंवा आयबीपीएसच्या एक्झाम मध्ये काही कॅलेंडर मध्ये काही चेंजेस होतील का, ह्या सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात। खूप खूप धन्यवाद।